भक्तांनो, मी तुमच्या तपस्येवर प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा तो वर मागून घ्या. हे भोलेनाथ, आम्हाला अमर होण्याचा वरदान द्या. भक्त हो, या भूतलावर कोणी अमर नाही. हा मृत्यूलोक आहे. जो कोणी जन्माला येणार तो या मातीत विलीन होणारच. हे भोलेनाथ, आम्हाला असं वरदान द्या. देव दानव गांपासून किंवा त्यांच्या अस्त्रशस्त्रापासून आम्हाला मरण येणार नाही. कोणत्याही देवाच्या भक्तीचा किंवा मोहमायेचा आमच्यावर काहीच प्रभाव पडणार नाही. तथास्तु. आणि आम्ही त्याच्यानी रणावर पटकावा नाही. जाता नाही. एकेकाचा सूड घ्यायचा. होय होय देवांतर. या साऱ्या त्रिलोक्यावर आक्रमण करून आपण आपली सत्ता करू. नारायण नारायण मुखी गोडना तुझे मी घेतो. नारायण हरी मुखी गोडना तुझे मी घेतो. नारायण हरी मुखी गोडना तुझे मी घेतो. नारायण हरी मुखी गोडना तुझे मी घेतो. नारायण हरी
दैत्य हो, आज आपण खूप आनंदात दिसत आहे. नारायण नारायण. या साऱ्या त्रैलोक्यावर आम्हा दैत्याचं राज्य व्हावं अशी आमची इच्छा आहे. नारायण नारायण. दैत्य हो, मी तुमच्या पूर्ण इच्छा जाणतो. तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या तर तुम्हाला प्रथम एक काम करावं लागेल. आता कोणतं काम आहे? देव आपल्या नगरीत आरामात सुख भोगत आहेत, म्हणून त्यांच्यावर प्रथम आक्रमण करा. देवांनी समुद्र मंथनातून तुम्हा दैत्याला मदिरा प्राशन करायला दिली, म्हणून त्यांच्यावर प्रथमतः तुम्ही आक्रमण करा. नारायण नारायण. हे मुनिवर्य, तू आम्हाला ब्रह्मज्ञान शिकू नकोस. काय नारायण आणि काय नाही करायचं ते आमचं आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आमची शक्ती पाहून आग झाली असेल तुझ्या अंगाची. होय मुनिवर्य, समस्त मनुष्य प्राणी ज्या देवाची पूजा करतात ते देव आमचा दास हवे अशी आमची इच्छा आहे. दैत्य हो, मी तुमची शक्ती जाणतो. तुम्हाला ठाऊक असेल, समुद्र मंथनातून देवानी स्वतः अमृत पिऊन तुम्हा दैत्यांना मदिरा प्यायला दिली, म्हणून प्रथमतः इंद्राच्या अमरावती त्याच्यावर प्रथमतः आक्रमण करा. त्याचे सारे गण गंधर्व रंभा मेणका साऱ्या आपल्या दासी बनवून घ्या. नारायण नारायण. ठीक आहे, या आपण. येतो मी. सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, हे सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला चुम चुम चनन आली गुलाबी परी, चुम चुम
चुमचुमचननाली गुलाबी परी इंद्र दरबारी नाचे सुंदरी हो इंद्र दरबारी नाचे सुंदरी हो इंद्र दरबारी नाचे सुंदरी हो दरबारी नाचे सुंदरी हो चुमचुमचननाली गुलाबी परी चुमचुमचननाली गुलाबी परी इंद्र दरबारी सुंदरी हो इंद्र दरबारी नाचे सुंदरी हो नारायण 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 देवेंद्राच्या या दरबारी ओ देवेंद्राच्या या दरबारी आदि नारदाची स्वारी गातो गोडमुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या दरबारी आले नारदाची स्वारी देवेंद्राच्या दरबारी आले नारदाची स्वारी घेतो गोडमुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी घेतो गोडमुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या दरबारी आले नारदाची स्वारी देवेंद्राच्या दरबारी आले नारदाची स्वारी घेतो गोडमुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी नारायण नारायण इंद्रदेवा या नारद मुनीचा प्रणाम स्वीकार करा नारायण नारायण यावे मुनिवर्य आज अचानक या अमरावतीवर येण्याचं कारण सर्व काही सुमंगल तर आहे ना? देवेंद्र आपल्या त्रिभुवनात काही सारं काही ठीक नाही म्हणून इथपर्यंत आलोय नारायण नारायण मुनिवर्य जे काही असेल ते निसंकोचपणे सविस्तर कथन करा. देवेंद्र आपल्या त्रिभुवनात राक्षस रूपी दैत्याने खूप हाहाकार माजवला आहे देवेंद्र आणि आता त्यांची नजर तर आपल्या या त्रिभुवनावर आपल्या या त्रिभुवनावर पडले आहे म्हणून मी म्हणतो आपण सावध राहा नारायण नारायण मुनिवर्य चिंता नसावी येऊ दे त्यांना. ठीक आहे त्या दैत्यांना या देवेंद्राचा पराक्रम अजून ठाऊक नाही. नारायण नारायण सारख्या महाभयंकर शस्त्राने पर्वताचे पंख छाटून पृथ्वीवर पाहिले. अशा यात देवराज इंद्राशी ते दैत्य काय बरोबरी करणार? नारायण नारायण आम्ही सदैव समर्थ आहोत. नारायण नारायण देवेंद्र ठीक आहे तुम्ही काळजी घ्या येतो आम्ही. नाम माझे नारायण हा नारायण नाव माझे नारायण
निघून जा. हे दैत्यांनो, तुम्ही खूप हनुमंत झाला आहात. हा इंद्रदेव तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे. देवेंद्र, धर्म अधर्माच्या उपदेशाची तुम्हा देवा नाही. अधर्माने आमच्या राष्ट्राचा तुम्ही ठार मारलात. त्याचा सोड घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिकार युद्धात आवाज. आता या वैकुंठाचे आम्ही अधिपती होणार. चला तिन्ही लोक आनंदाने अभरून गाऊ दे रे. हा तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे. तुझे गीत गाण्यासाठी नारायण आनंद
या नारद मुनीचा प्रणाम स्वीकार करा. नारायण नारायण. या मुनीवर्गीच्या आज कसे काय येण्यात आले? प्रभो, आपण तर सर्व जाणताच आहे. प्रभो, या त्रिभुवन राक्षसरूपी दैत्याने खूप आकांत मांडलाय आणि त्यांनी स्वतःची सत्ता स्थापन करून साऱ्या जीवांना सणुकी पळोप करून सोडलंय. म्हणून प्रभो, आपण सावध राहा. त्यांची स्वारी आता आपल्या या वैकुंठावर आता पडणार आहे. मुनीवर्य, याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. नारायण या नारायण. विश्वाचे पालन करते आहोत. तुम्ही निश्चिंत राहा आणि तुमची अशी भ्रमंती अशीच चालू राहू द्या. नारायण नारायण. प्रभो, भगवान शंकराच्या वरदान म्हणून ते उन्मत्त दैत्य अजूनच उन्मत्त होत चालले आहे. म्हणून प्रभो, तुम्ही सावध राहा. नारायण नारायण. येतो मी. तव नामाची जपता माळ, प्रभु नामाची जपता माळ, धन्य जगिया झाले मुखिया नाम प्रभुचे चांगले, मुखिया नाम प्रभुचे चांगले, मुखिया नाम प्रभुचे चांगले, मुखिया नाम प्रभुचे चांगले. जपता माळ, तव नामाची जपता माळ, धन्य जगिया झाले मुखिया नाम प्रभुचे चांगले, मुखिया नाम प्रभुचे चांगले, मुखिया नाम प्रभुचे चांगले. ज्यांच्या अंगी अहंकार असतो त्यांचा मृत्यू हा अड्डल आहे. हे विष्णुदेवा, त्या इंद्रदेवाची अमरावती काबीज करून आज तुझ्या या वैकुंठावर आम्ही आक्रमण करण्यासाठी आलो आहे. तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर आपल्याशी युद्ध कर, नाही तर पळून जा. आम्ही अधिपती जाऊ.
हे अंती जाशील तू एकलाच प्राण्या, हे अंती जाशील तू एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून हा नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून, अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून, नाही रे कोणी कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहिणा कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोया रे, कोण नसती संगे सोया रे, कोण नसती संगे सोया रे. मेल्यावरती माझे सर्व तुटतील धागे दोरे, मेल्यावरती माझे सर्व तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नारायण नारायण नारायण. दैत्य हो, आज तुमचा आनंद खूप गगनात माविनासा झालाय. नारायण नारायण. होय होय ना कुणी, आम्ही आम्ही या साऱ्या त्रैलोक्याचे देव झालोय देव. आम्हाला पराभूत करण्याच्या सामर्थ्य कोणाच्याही नाही. नारायण नारायण. देव देव आणि तुम्ही नारायण नारायण. होय 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 आम्हाला आम्ही देव, आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. नारायण नारायण. आमच्यापेक्षा पराक्रमी वीर कोणीच नाही. दैत्य हो, तुमचा आता मृत्यू अटळ आहे. तुमचा आता मृत्यू जवळ आलेला आहे. नारायण नारायण. ठीक आहे तर या आपण. नारायण नारायण. नमो आदिगण. दैत्य हो, गणपती गजानन त्या आदिमातेच्या पोटी पर्णकुटीत देवादिदेव गणेशाने बाल रूपात जन्म घेतलाय आणि तोच तुमचा आता विनाशकार आहे. नारायण नारायण. नमो आदिगण हा सोहम गजानन. हे नमो आदिगण हा सोहम गजानन. देव सारे अंती आदि गणरायाला. नारदाची द्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची द्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण सोम गजानन, नमो आदिगण सोम गजानन. देव सारे वंशी आदिगण
पालकाला मारण्यासाठी आपली आपली लाडकी बहीण निर्जयला पाठवली पाहिजे. निर्जा अधिपतीच्या ठीक आहे दादा मत करा जास्त आपण करते
सिद्ध कर. ठीक आहे. थांब आदिती, घाबरू नको. मौतगड हा परमेश्वराचा अवतार आहे. त्याने आता शुभ कार्याला सुरुवात केलेली आहे. त्याचे हात राक्षसीच्या रक्ताने भागले. चल आपण त्याला आंघोळ घालूया. तुमचा विनाश जवळ आलेला आहे. हे मोकटा तुझे विषाद रूप धारण कर आणि या दुष्टाचा नाश कर. याचा पापाचा घडा भरलेला आहे. धाव मोकटा धाव. घाबरू नका, मी येतो यांची सेवा करतो.